नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच सेकंड शिफ्ट आता पार पडली गेलेली आहे। आता आपण आहोत TCSच्या आयओनच्या सेंटरवरती आपलं हडपसरचं असणारं रामटेकडी या ठिकाणचं। चला विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। विद्यार्थ्यांचं या संदर्भात काय मत आहे आज होणाऱ्या एक्झाम संदर्भात। बोला सर, काय मत आहे आपलं? कसा होता तुम्हाला पेपर साधारणतः सांगता येईल? अतिशय छान होता। हां, आणि त्याच्यामध्ये बरेचसे पझल वगैरे होतं। बरं, त्याचबरोबर मॅथचे काही प्रश्न, आकृत्यांवरती बरेच प्रश्न होते। कारण सांगायचं तात्पर्य का, मी ही एक्झाम देऊन आता जस्ट देऊन आले, त्यामुळे प्रश्न जर पाहायला गेलं तर आकृत्यांवरती बरेच प्रश्न होते। साहजिक, अगदी बरोबर आहे। वेळेचाही तोच सध्या म्हणजे विद्यार्थ्यांना सांगायचं तात्पर्य आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी वेळेचं योग्य प्रकारे मापन केलं ना, 100% त्यांना 200 प्रश्नापर्यंत पोहोचता येते। आणि कुणी किती हुशार असलं तरी एक गॅरंटी आहे सर, आहे ना। आता मी मत सांगतो की साधारणतः 170 प्रश्नापर्यंत कसाही जाऊ शकतो, पण पुढचे किती जरी सर्वच्या सर्व सॉल्व्ह होत नाही, सर्वच्या सर्व सॉल्व्ह होत नाही। आणि प्रत्येकाचं मत असंच होतं। सर बोला, आपलं काय मत आहे? पेपर व्यवस्थित होता। आणि मॉडरेट, इझी टू मॉडरेट म्हणजे सगळा गेम आहे टाइम मॅनेजमेंट। अगदी बरोबर त्याला टाइम मॅनेजमेंट जमलं, त्याला स्कोर येणार 100% खरं। आणि मॅथ रिजनिंग फक्त डायग्राम वगैरे भरपूर आले। आणि मराठी आणि मानसशास्त्राच्या संदर्भात काय सांगता येईल आपल्याला? मराठी आणि मानसशास्त्र एकदम सोपे होते, नॉर्मल आहे। फक्त कव्हर करणे गरजेचं आहे। तुम्ही क्वेश्चन पर्यंत पोहोचले पाहिजे। अगदी रास्ते प्रश्नांपर्यंत पोहोचणं अगदी महत्वाचं आहे। क्वेश्चन वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे। क्वेश्चन वाचेल त्याचे मार्क येतील। मॅथ आणि रिझनिंगची काठिण्य पातळी कशी होती? एकदम इझी होती म्हणण्यापेक्षा आपण ते आपल्या हाताळणं गरजेचं होतं, आपल्याकडून तो प्रश्न जाणं गरजेचं होतं, बघणं गरजेचं आहे। आणि रिजनिंगची प्रॅक्टिस केल्यानंतर डायग्रामच्या वगैरे ते होईल नाही। अगदी बरोबर। ठीक आहे, खूप खूप धन्यवाद। तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ही सदिच्छा तुम्हाला। कसा गेला? होता, फक्त जर एखादा क्वेश्चन आला तर पटकन पुढे जायला पाहिजे, हा ना। म्हणजे पेपर मध्ये त्यामध्ये वेळ न वाया घालवणं। मॉडरेट पण म्हणता येत नाही, सिंपल होतं। अगदी बरोबर। वेळेचं नियोजन 100% नाही आलं तर अडकायचंच नाही, लगेच पुढे बघा, खूप छान सजेशन दिलंय मॅडमनी की तिथं अडकून न राहणं। प्रश्नांवरती जितका वेळ तुम्ही अडकून राहता तितका सोपे क्वेश्चन आहेत की आपण एक थांबलो तर पुढचे 4 जाऊ शकतो। बरोबर, म्हणजे प्रश्नांवरती जितका वेळ आपण वेळ घालवेल किंवा थांबेल तेवढे आपले शेवटचे प्रश्न राहतील। अगदी बरोबर, खूपच छान। म्हणजे तुमचंही स्वप्न पूर्ण व्हावं मॅडम शिक्षक बनण्याचं। खूप खूप सदिच्छा। इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी म्हणजे खूपच सोपा पेपर आहे। ओके, खूप धन्यवाद। आपण सोडावं, ठीक आहे, थँक्यू मॅम, थँक्यू। विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे आत्ता जे काही आपण परीक्षार्थ्यांच्या जे काही आपण मनोगत घेतलं, पाहिलं किंवा ऐकलं, यावरून एक निष्पन्न होतंय की ज्या विद्यार्थ्याला वेळेचं व्यवस्थित नियोजन करता आलं, शेवटच्या प्रश्नापर्यंत ज्याला पोहोचता आलं, ज्याला किती वेळ एखाद्या प्रश्नामध्ये द्यायचा आहे, किती वेळ घालवायचा आहे, याचं गणित ज्याला जुळलं तर त्याला नक्कीच चांगले मार्क पडतील। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या गोष्टी, आता इथून पुढे ज्याचं सेशन आहे त्यांनी एक काळजी करायची आहे, सराव जास्त करा। प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न उत्तरापर्यंत पोहोचा, जेणेकरून तुम्हाला खूप सारे प्रश्न सोडवता येतील आणि तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल। खूप खूप आभार आहे। नक्कीच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला कंटिन्युअसली प्रत्येक सेशनचं तुम्हाला लाईव्ह कव्हरेज देते, जे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक, अत्यंत फायदेशीर असं ठरणार आहे। खूप खूप धन्यवाद तुमचं।